नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी इथं बनवली आहे साधी आणि सोपी अशी बटाट्याची भाजी, आंब्याचा रस आणि पोळी। तर त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतले आहे आणि ते मीडियम आकारामध्ये कापून घेतले आहे। त्यानंतर एक कांदा घेतला आहे, कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, म्हणजे लसूण आणि खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे। ती ऑलरेडी मी मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेली असते, तर तेच वापरले आहे। एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकला आहे। ते छान परतून घेतलं की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेतलेला आहे। त्यामध्ये खोबरं आणि लसूणची चटणी टाकून पुन्हा मिक्स करून 2 ते 3 मिनिटांपर्यंत परतून घेतला आहे। त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, हळद, धने पावडर आणि गरम मसाल्याचा वापर केलेला आहे। मसाले परतून झाल्यानंतर बटाट्याचे जे काप होते ते टाकलेले आहे। आता हे बटाटे मीडियम आकाराचे आहे म्हणून ते शिजायला जास्त काही वेळ लागणार नाही। गरम मसाला टाकला आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकलं आहे। पाण्याचा अंदाज आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त, किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार करायचा आहे। चवीनुसार मीठ टाकून झाकून ठेवायचं आहे। एक उकळ आल्यानंतर त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। तर इथे मी 2 चमचे सारखं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, ज्याने भाजीची चव खूप छान होते आणि भाजी सुद्धा बिलकुल पातळ होत नाही। पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे। भाजी शिजते तोपर्यंत इथे मी आंब्याचा रस सुद्धा बनवून घेतलेला आहे। भाजी सुद्धा शिजून तयार झालेली आहे, बटाटे शिजले आहेत। आता भाजीचा गॅस बंद करायचा आहे। शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ बिलकुल झालेली नाही आहे। इथे मी मुलांसाठी छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेते आहे। बरेच जण सांगत होते की कुकिंग ब्लॉग बनव, तर त्यासाठी मी आजचा ब्लॉग बनवला आहे। तर पोळीसुद्धा लाटून झालेली आहे। पोळी छान शेकून घेतली दोघं बाजूंनी। मुलांना अशा छोट्या छोट्या पोळ्या आवडतात आणि ते खूप आवडीने सुद्धा खातात। तर तुम्हाला हा आजचा कुकिंग ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।